नमस्कार. आज आपण बांधकाम क्षेत्राकडे एका अगदी वेगळ्या नजरेने बघणार आहोत. नमस्कार. विचार करा, अशा इमारती ज्या पर्यावरणाला फक्त त्रास देत नाहीत, तर उलट त्याला मदत करतात. हं, आपण बोलतोय क्रॅडल टू क्रॅडल, म्हणजे C2C या एका नव्या विचाराबद्दल. आपली ही चर्चा पुनरुत्पादक बांधकामासाठी पाळणा ते पाळणा पद्धत यावर आधारलेली आहे. बरोबर. आपली नेहमीची पद्धत काय? तर संसाधने घ्यायची, वापरायची आणि मग कचऱ्यात फेकून द्यायची. हो, ती लिनियर पद्धत. टेक मेक वेस्ट. अगदी. पण C2C म्हणतंय की कचरा ही कल्पनाच बदलायला हवी. बरोबर. आज आपल्याला हेच समजून घ्यायचंय की बांधकाम जास्त टिकाऊ, जास्त निसर्गासारखं चक्रीय कसं बनवता येईल, म्हणजे वापरलेली प्रत्येक गोष्ट परत काहीतरी कामाला यावी. हां. चला तर मग बघूया हे काय आहे नक्की. तर ही क्रॅडल टू क्रॅडल पद्धत म्हणजे C2C नक्की आहे तरी काय? सांगतो. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ही अशी पद्धत आहे जिथे कोणतीही वस्तू वापरल्यानंतर कचरा बनत नाही. अच्छा, कचरा बनत नाही. नाही. म्हणजे वस्तू वापरून फेकून देण्याऐवजी त्यांचं आयुष्य संपलं की त्या दुसऱ्या कुठल्यातरी उत्पादनासाठी कच्चा माल किंवा अन्न बनतात. इंटरेस्टिंग. हो. ही कल्पना मायकल ब्राउनगार्ड आणि विल्यम मॅकडॉनो यांनी मांडली आहे. त्यांचा उद्देश फक्त पर्यावरणाची हानी कमी करणं नाहीये, तर उलट पर्यावरणावर सकारात्मक परिणाम करायचा आहे. कमी वाईट नाही तर चांगलं करायचं आहे. म्हणजे वस्तूंचं विघटन होऊन त्या परत वापरता याव्यात असं काहीतरी. अगदी अगदी. C2C मध्ये वस्तूंचे दोन मुख्य प्रकार केले जातात. पोषक तत्व म्हणतात त्याला, न्यूट्रियन्स. पोषक तत्व. हो. एक म्हणजे जैविक, बायोलॉजिकल, म्हणजे नैसर्गिक गोष्टी ज्या वापरानंतर सुरक्षितपणे परत निसर्गात मिसळून जातात. कंपोस्ट वगैरे होतं त्यांचं. उदाहरणार्थ. समजा खास प्रकारचं सर्टिफाईड लाकूड किंवा काही वनस्पतीजन्य वस्तू. ओके. आणि दुसरा प्रकार? दुसरा तांत्रिक, टेक्निकल. या मानवनिर्मित वस्तू आहेत, जसं की धातू, काही प्रकारचे प्लास्टिक, काच. ही वेळा वितळून परत वापरा, त्याची गुणवत्ता कमी होत नाही. 100%. प्लास्टिकचं तसं नसतं. हो, बरोबर. म्हणजे इथे कचरा म्हणजे खरं तर नवीन कच्चा माल झाला. एक्झॅक्टली. कचरा इक्वल टू अन्न, हीच संकल्पना आहे. आणि ह्याची गरज आज एवढी का भासतेय? म्हणजे पारंपरिक बांधकामाचे प्रॉब्लेम्स तर आहेतच. अहो, इथेच तर खरी गोम आहे. पारंपरिक बांधकाम पद्धतीमुळं आपण प्रचंड नैसर्गिक साधनसंपत्ती वापरतोय आणि कचरा किती निर्माण होतोय? खूपच जास्त. अनेक शहरांमध्ये तर एकूण कचऱ्याचा मोठा वाटा हा बांधकाम आणि पाळकामातून येतो. कन्स्ट्रक्शन अँड डेमोलेशन वेस्ट. विचार करा. खरे. आणि मग याचे परिणाम? हवामान बदल, संसाधनांची टंचाई, या सगळ्या मोठ्या समस्या आहेत. बरोबर. C2Cचं मुख्य ध्येय हेच आहे. एक म्हणजे कचरा पूर्णपणे संपवायचा, विषारी नसलेल्या सुरक्षित साहित्याचा वापर करायचा, अक्षय ऊर्जेचा वापर वाढवायचा, पाण्याचा योग्य वापर करायचा आणि महत्त्वाचं म्हणजे इमारतींमध्ये माणसांसाठी एक निरोगी वातावरण तयार करायचं. आणि हे सगळं आर्थिकदृष्ट्या परवडायला पण हवं ना? हो, नक्कीच. उलट यामुळे नवीन कल्पनांना चालना मिळते आणि दीर्घकाळात ते आर्थिकदृष्ट्या फायद्याचं ठरू शकतं. यातली एक कल्पना मला फार आवडली. डिसअसेंब्लीसाठी डिझाईन, म्हणजे DFD. हो, DFD. म्हणजे इमारत अशी बांधायची की ती नंतर सहजपणे मोडून, भाग वेगळे करून परत वापरता येतील. हे खरंच शक्य आहे का? म्हणजे पारंपरिक पद्धतींपेक्षा खूप वेगळं आणि महाग वाटतंय. तुमचा मुद्दा बरोबर आहे. सुरुवातीला थोडं क्लिष्ट वाटू शकतं. DFD म्हणजे काय? तर इमारत कायमस्वरूपी घट्ट जोडून टाकण्याऐवजी ती अशा प्रकारे जोडायची की नंतर सहज काढता येईल. जसं लेगो ब्लॉक्स. अगदी तसंच. स्क्रू, बोल्ट वापरून जोडणी करायची, चिकटवण्याऐवजी. म्हणजे पाडताना वस्तूंचं नुकसान होत नाही. अच्छा. आणि यासाठी तुम्ही जे साहित्य वापरता ते महत्त्वाचं आहे. त्याचं मटेरियल हेल्थ, म्हणजे ते साहित्य आरोग्यासाठी सुरक्षित हवं, विषारी नको. मग यात कोणतं साहित्य येतं? जैविकमध्ये मी म्हटलं तसं सर्टिफाईड लाकूड, बांबू किंवा हेम्क्रीट सारखे पर्याय आहेत. हेम्क्रीट म्हणजे भांग आणि चुना यांचं मिश्रण. नैसर्गिक आहे ते. ओके. आणि तांत्रिकमध्ये? तांत्रिकमध्ये स्टील, ॲल्युमिनियम, काच, काही विशिष्ट प्रकारचे प्लास्टिक्स जे परत वापरता येतील, त्यांची रचनाच पुनर्वापरासाठी केलेली असते. म्हणजे फक्त वस्तू बदलून नाही चालणार, पूर्ण पद्धतच बदलावी लागणार. बरोबर. आणि यात ऊर्जा आणि पाण्याचा वापर पण महत्वाचा आहे. तो कसा? C2C फक्त साहित्याबद्दल नाहीये. इमारत बांधताना आणि वापरताना शक्यतो अक्षय ऊर्जा वापरायची, म्हणजे सौर ऊर्जा वगैरे.
या सगळ्यासाठी काही सर्टिफिकेशन्स वगैरे आहे का? हो, आहे ना. क्रेडल टू क्रेडल सर्टिफाईड प्रॉडक्ट प्रोग्राम आहे. त्यात या सगळ्या गोष्टी तपासल्या जातात. मटेरियल हेल्थ, पुनर्वापर क्षमता, अक्षय ऊर्जा, पाणी व्यवस्थापन आणि सामाजिक जबाबदारीसुद्धा. बापरे, खूपच व्यापक आहे हे. हो, हे सगळं ऐकायला खूपच छान वाटतंय. पण आव्हानं तर असणारच ना, म्हणजे हे सगळं प्रत्यक्षात आणायला काय अडचणी येतात? हो, नक्कीच आव्हानं आहेत. एक तर सुरुवातीचा खर्च. तो कधीकधी जास्त वाटू शकतो. का? कारण C2C प्रमाणित साहित्य अजून तितकं सहज उपलब्ध नाहीये सगळीकडे आणि ते थोडं महाग असू शकतं. समजा तुम्हाला विशिष्ट C2C इन्सुलेशन हवंय, ते पटकन मिळणार नाही कदाचित. बरोबर. दुसरी म्हणजे जागरूकता आणि कौशल्य. अजून बऱ्याच आर्किटेक्ट्सना, इंजिनियर्सना, बिल्डर्सना याबद्दल पूर्ण माहिती नाहीये किंवा या पद्धतीने काम करण्याचा अनुभव नाहीये. म्हणजे ट्रेनिंगची गरज आहे. हो. आणि तिसरं म्हणजे पुरवठा साखळी, सप्लाय चेन. विशेषतः वापरलेले तांत्रिक साहित्य परत गोळा करून त्यावर प्रक्रिया करून ते परत वापरण्यायोग्य बनवणं. हे सगळं सेट करणं थोडं गुंतागुंतीचं आहे. हे खरंय. तर या सगळ्याचा अर्थ काय घ्यायचा? तेच विचारत होते मी. C2C कडे आपण कसं बघायचं? भविष्य आहे की फक्त एक चांगली कल्पना? मला वाटतं हे फक्त स्वप्न नाहीये. आपल्या बांधकाम क्षेत्रासाठी हा हळूहळू गरजेचा बदल बनत चालला आहे. आव्हानं आहेत मान्य, पण ह्याचे फायदे बघा. पर्यावरणावर चांगला परिणाम, नैसर्गिक साधनसंपत्तीची बचत, आपल्या आरोग्यासाठी चांगल्या इमारती आणि दीर्घकाळात आर्थिक फायदा सुद्धा. म्हणजे निसर्गाकडून शिकण्यासारखं आहे. तिथे कुठे कचरा असतो? अगदी. निसर्गात सगळं परत वापरलं जातं. C2C हेच तत्व आपल्या बांधकामात आणू पाहतंय. म्हणजे जसजशी याबद्दल माहिती वाढेल, तंत्रज्ञान सोपं होईल, सरकारकडून काही प्रोत्साहन मिळेल, हो, तसतसं C2C बांधकाम अधिक सामान्य होत जाईल. हे फक्त कचरा कमी करण्यापुरतं नाही, तर एक चांगली, निरोगी, टिकाऊ बांधकाम पद्धत तयार करण्याबद्दल आहे. बरोबर आहे. आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे. काय? आपल्या शहरांमध्ये इतक्या जुन्या इमारती आहेत. आपण त्यांच्याकडे फक्त पाडण्याजोगी अडचण म्हणून बघतो. हो. त्याऐवजी आपण त्यांना शहरी खाणी, अर्बन माइन्स म्हणून बघू शकतो का? शहरी खाणी म्हणजे त्या इमारतींमध्ये जे मौल्यवान साहित्य आहे, स्टील, तांबं, लाकूड, विटा, ते काळजीपूर्वक बाहेर काढून त्यावर प्रक्रिया करून नवीन बांधकामात वापरता येईल का? कचरा म्हणून न बघता एक मौल्यवान स्रोत म्हणून बघण्याबद्दल काय वाटतं? वाह, हा विचार खरंच वेगळा आहे. शहरी खाणकाम, इंटरेस्टिंग. यावर नक्कीच विचार करायला हवा.